सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन झाले. विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान इंटर डिसिप्लिनरी ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इन स्मार्ट अँड सस्टेनेबल टेक्नॉलॉजीज या विषयावर एक आठवड्याचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेज संचालन करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष विनोद दत्तात्रय यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल चिताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे 80 प्राध्यापकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. अमरावती येथील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत बेडेकर यांनी सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. उद्घाटनप्रसंगी विनोद दत्तात्रय यांनी विद्युत अभियांत्रिकी ही आधुनिक समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ असल्याचे नमूद केले. स्मार्ट सिटी, नवीनीकरणीय ऊर्जा, ऑटोमेशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासात या शाखेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं परिणामाधारित शिक्षण, बहुविषयक अध्ययन आणि उद्योग शैक्षणिक संस्थांमधील समन्वयावर भर देणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्राचार्य डॉक्टर अनिल चिताडे यांनी आपल्या मार्गदर्शनात अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात वाढ होऊन विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता येते. तसेच वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा विद्युत विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट ग्रिड, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ग्रीन एनर्जी आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या विविध विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. सहभागी प्राध्यापकांनी विविध सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेत चर्चा व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपले ज्ञान वृद्धिंगत केले. कार्यक्रमाचं संचालन प्राध्यापिका श्रीदेवी आक्केवार यांनी केलं. कार्यक्रमाचे संयोजक विद्युत विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र धात्रक, समन्वयक डॉक्टर सुभाष कांबडी, प्राध्यापक अमित आक्केवार तसंच विद्युत विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संशोधन वृत्ती, नवोपक्रम आणि व्यावहारिक ज्ञानाची सांगड घालणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष विनोद दत्तात्रय यांनी आपल्या मनोगतातून केलं. आज का सबसे हॉट जो टॉपिक है वो इलेक्ट्रिकल व्हीकल का है. कितनी क्रांति हो रही है इलेक्ट्रिकल व्हीकल के संदर्भ में, और इलेक्ट्रिकल व्हीकल मोस्टली आता है इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के अंतर्गत. वैसा ही दुनिया भर में बैटरी के जो रिसर्च चल रहे हैं ये इलेक्ट्रिकल व्हीकल में, इवन दो दूसरे भी विभाग में 7 ईयर्स, 10 ईयर्स, 11 ईयर्स, 5 ईयर्स की जो वारंटी बैटरी, मतलब कितना रिसर्च हो रहा है, ये सब इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के अंतर्गत आता है. ये एक महत्वपूर्ण योगदान इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट देश के इस डेवलपमेंट में दे रहा है. उसी तरह पारंपरिक ऊर्जा, आजकल तो हर कोई अपने निवास स्थान पे या अपने बिजनेस के फर्म में अपारंपरिक ऊर्जा का स्रोत लगाते हैं.